नाही नाही कुई कुई बिकू काय करायची नाही. चल हे दादा बघा आपल्यापेक्षा अनुभवी लोक असतात काही. हा बरोबर. हा माझा वेगळाची शेंग काढतोय जी आपल्या भाजीसाठी आपल्याला हवे. हा लाईट कलर आहे ना एकदम मस्त. बघा हे बघा राऊंड मारून आलाय वाघ्या. कुणालच्या वेळा त्याला घेऊन आले आत्ताच. आणि शेरू तिकडे पुढे गेला. शेरूला सोडलंय. चला घरात चला. आम्हाला घरात नाही यायचं, खेळायला जायचं बाहेर. चला बेटा थोड्या वेळाने सोडणार. चल बघा हलतोय का बघा जागेवरनं. चला चला दादाकडे. चला दादाकडे. कुणाल दादाकडे चला. ये वाघ्या. बघा बघा हटकोर बघा. ये माझं बच्चू यो माझी शोना ती. चला शेपटी हल्ली. हा लाडात बोला का शेपटी हलते. चला 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 तर दादाकडे. तो दादा बोलवतो. तर दादा बोलतो चल लवकर य य. बघा आता हलणारच नाही. त्याला बाहेर खेळायला जायचंय. ए हट्टी चल चल लवकर वाघी. चल खाऊ इथं चल. खाऊ द्या काय द्या काय द्या. आता अजिबात त्यांचं हे नाही. आईस्क्रीम खायचा बसला इथेच बघा. सकाळचा हा जो टायमिंग असतो ना त्यांना खेळायचं एवढं हे असतं ना अजिबात काय ऐकणार नाही. मग बघा कसा वास घेतोय वरवर. हां आता भरपूर फिरून आलाय तो बाहेरून. शेरू तिकडे ना समोर गेलाय बघा. ह्या साईडला गेलाय शेरू. त्याच्यामुळे त्याचा वर जरा जीव झालाय. चला चल बेटा चल चल माझं बच्चं. चल दादाकडे जायचं. चल बाहेर नाही ते आपण घरात घरात. बाहेर नाही जायचं. आईला काम आहे. आईला काम आहे झाडू काढायची. चला मग शेरू आला की तुला सोडते. ये बघा 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 ऐकतोय का बघा. चला चला वाघ्या माझा गुड बॉय आहे. चला चला चला. नाही नाही कुई कुई बिकू काय करायची नाही. चल हे दादाकडे चला. हा बघा शेरूचा पट्टा पण इथेच ठेवला आहे. म्हणजे आला का लगेच बांधून टाकायचे आणि मग ह्याला सोडायची. तर दादाकडे हे दादाकडे. ह्याला दादाकडे नेते. उड्या मारायला सुरुवात झाली. दादाकडे. कुणाल दादाकडे चल. तर दादाकडे चल. तर गाई करायची. कुणाल झोपला आहे तू उठला नाही. रात्री उशिरामध्ये जागा होता ऑफिसचं कामचं. चला 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 आईला काम आहे खूप. चला घरात. ह्याला तर ना नेऊन बांधते. आता ऐकणार नाही. हा इकडे दादाजवळ ठेवते. तर हा बघा शिकारी. शिकारीला आपल्या पकडलेली आहे. गोड बोलून बोलून त्याला पकडली. खाऊचं आमिष दिलं त्याला. आणि आता बेल्ट बांधलाय. टोस्ट खाय टोस्ट. हे टोस्ट आहे ना काल आणले त्यांच्यासाठी. संपले होते 2 दिवस. त्यांना खाऊच नव्हता. आता ह्याला जाऊ दे पाठीमागं. वाघ्याला सोडा आता. काय नुसती दंगा मारामारी. मारामारी म्हणजे खेळ त्यांचा चालला होता घरामध्ये. दादाला पण उठवला नाही. हां उठला कुणाल. हे की पकड बैल. जाऊ दे त्याला जागेवर. चला आपलं कामाला सुरुवात करूया. पाण्याची गाडी येणार आहे. चला चला आता पाठीमागे. चला बेडवरती बस झाला. आता आता वाघ्याला सोडायचं. चला चला ऐकणार नाही आपण. बस झाला. अर्धा तास फिरलास गेला. कुणाला वाघ्याला सोड. हे बघा हलकं हलकं आता ऊन यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना. थंडीमध्ये असं कोवळं ऊन असेल ना तर एकदम एनर्जी येते आपल्याला. आणि अशा कोवळ्या उन्हामध्ये आपल्या चादरी पण सुकत आहेत. ते बघा समोर. हा मांडव घातला आहे भाजीसाठी. पण कपडे सुकवण्यासाठी सुद्धा मी त्याचा वापर करते. तर काल संध्याकाळी 2 चादरी धुतल्यात ना त्या बघा तिथे सुकत घातलेल्या आहेत. कुणालच्या आहेत त्या. सुकतील आता दिवसभरात. मग ते काढून घ्यायच्या. चला चूल बघा पेटवली आपली. चांगली पेटले. पाणी तापत ठेवले आता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी भरपूर असा दंगा मस्ती वाघ्या शेरू यांची झालेली आहे. शेरूला बांधून ठेवलं आहे आणि आता वाघ्याला सोडलेलं आहे. आता वाघ्या मला असं वाटत नाही इतक्यात येईल म्हणून लवकर. अर्धा 1 तास तरी तो फिरत राहील. शेरूचं ना कुटकुटणं हळूहळू चालू आहे. आता जरा बंद झाला आवाज. चला आता पाणी तापत ठेवलेलं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानते. इतका भरभरून प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा आलेला आहे. व्हॉट्सअपला इतके सारे मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे आभार करण्यासाठी सुद्धा मेसेजेस आलेले आहेत आणि ऑर्डर करण्यासाठी सुद्धा चौकशी करण्यासाठी सुद्धा मेसेजेस आलेले आहेत. त्याच्यामुळे मला इतकं बरं वाटतं ना. म्हणजे खूप छान प्रतिसाद मला मिळालेला आहे मसाल्यासाठी. म्हणजे इतक्या म्हणजे ही माझी अपेक्षा पण नव्हती की इतकं मला म्हणजे फोन कॉल्स वगैरे आणि ऑर्डर वगैरे येतील विचारपूस करण्यासाठी. म्हणजे इतकी अपेक्षा मी ठेवली पण नव्हती. पण खूप बरं वाटतं आहे.
म्हणजे 2 दिवस झाले ना कंटिन्यू फोन आपला चालू आहे, मेसेज कॉल वगैरे चालू, त्याच्यामुळे खूप असा आनंद होते मला. आणि असं सगळं चांगलं असं वातावरण बघा असतं ना, त्याच्यामुळे काय होतं की काम करण्याची एनर्जीसुद्धा मिळते. तर चला आता आज आहे ना काय केलं आहे, किचनचं काम थोडंसं जास्त आहे, आपलं घरातलं काम आज कमी आहे. म्हणजे एक थोडंसं जरा मी रुटीन करून ठेवलेलं आहे. तुम्हाला बघा मागे मी शेअर केलं होतं की आता बघा मसाला व्यवसाय सुरू करायचा आहे. म्हणजे तुमच्या सर्वांच्या खूप अशा कमेंट होत्या की ताई तुमच्या तब्येतीची पण काळजी घ्या, आणि म्हणूनच मी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करते. आता सांगते की व्यवस्थित सगळं असं रुटीन की नाही मी म्हणजे सेट केलेलं आहे. आणि घरातलं काम पण कशा पद्धतीने करायचं, मसाल्याचं काम कशा पद्धतीने करायचं, कुरिअर आहे ते कुठल्या दिवशी आपण करायचं, म्हणजे एक टाईम टेबल ठरवून ठेवलं आहे की ज्या काही आठवड्याभराच्या ऑर्डर्स आपल्या येतील ना, त्या सगळ्या एकत्र आपण पॅकिंग करून आणि मग कुरिअरला जायचं. म्हणजे एक एक आपण नाही जायचं, एकत्र करून एक वार ठरवायचा, एक दिवस ठरवायचा, आणि त्या दिवशी मग जाऊन ते आपण कुरिअर करायचं. त्याच्यामुळे म्हणजे एक गोष्ट म्हणजे तुमच्याशी शेअर करायची वाटते की पेमेंट झाल्यानंतर की एक 8 ते 15 दिवसाच्या आत तुमचं जे पार्सल आहे ना ते तुमच्यापर्यंत मसाल्याचं की नाही मिळून जाईल. म्हणजे थोडंसं जरी लेट झालं ना तरी अजिबात तुम्ही चिंता करू नका. म्हणजे हा माझा शब्द आहे, म्हणजे प्रामाणिकपणे मी हा सगळा माझा व्यवसाय की नाही चालू करते. तुम्ही जर का नवीन कोणी असाल चॅनलवरती तर तुम्ही मागचे सगळे जुने व्हिडिओ बघा, आणि मग तुम्हाला माहिती पडेल की कसं शून्यातून आम्ही हे सगळं जग उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात असं म्हणजे फसवाफसवी आणि हे असले प्रकार अजिबात मला आवडत पण नाही, आणि मी होऊ देणार पण नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अगदी विश्वासाने आणि खात्रीने तुम्ही अगदी ऑर्डर करा बिनधास्तपणे. भले थोडंसं जरा इकडं तिकडं झालं ना, म्हणजे लेट जरी झालं तरी तुमची ऑर्डर लवकरात लवकर आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करणार. तर चला आज किचनचं थोडंसं आवरूया. सगळं कामाचं नियोजन केलेलं आहे. कुणालचे बाबा मला मदत करतात प्रत्येक कामामध्ये. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी बिनधास्त राहा, माझ्या तब्येतीची काळजी घेऊन. माझीच असं नाही, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित हे करून आमचं सगळं चाललेलं आहे. ते बघा कुणालचे बाबा आले. काय झालं, पाण्याची गाडी येते ना 12:30ला? हां बघा, पाण्याची गाडी आता येणार होती, पण ते रस्त्याचं काम आपल्याला चालू आहे ना, त्याच्यामुळे गाड्यांची ये जा जेव्हा होते मोठ्या गाड्यांची त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तर आता त्यांचा फोन आला होता, म्हणजे उशिरा येतो बोलले काय ते. उशिराला त्यांना गावाडं पण आहे आणि खडी टाकायला घेतली ना त्या लोकांनी. अच्छा, हां, येऊन मग सकाळीच गेले असते. मग त्याच पद्धतीने सगळं आपल्या पुढचं आता कामाचं नियोजन होईल. आता काय थोडंसं बोलणार काय आपल्या व्यवसायाबद्दल, आज कुणालचे बाबा थोडंसं बोलू देत. काय व्यवसाय त्याची काय विक्री खरेदी माल आणला की झाला, माल आणला की 2 दिवसात होईल ते. हां, 2-3 दिवस साफ करायला वगैरे. हां, 2-4 दिवसात होतं. हां म्हणजे 1 आठवडा लागतो का बघ ना. हां, म्हणजे 3-4 दिवसामध्ये होतं पूर्ण. पण बोलतात ना, एक फ्रेश ताजा माल आपण कस्टमरला द्यायचा असं विचार केला. त्याच्यामुळे असं शिळं वगैरे तुम्हाला असं अजिबात काही मिळणार नाही. म्हणजे फ्रेशनेस म्हणजे नवीनच, या वर्षाचं त्या वर्षाला हां, जशी ऑर्डर येईल ना त्याप्रमाणे बनवणार आणि तसंच द्यायचं. हां, जसं ऑर्डर येईल तसं बनवायचं आणि तसंच द्यायचं. आणि सगळ्यांचा प्रतिसाद कसा आहे त्याबद्दल ते सगळ्यांचे आता चांगल्या प्रकारे आहे. हां, खूप उत्तम आहे. आणि म्हणजे कसं आता आपण जे बनवलंय ते सगळं म्हणजे गेलेलं आहे, म्हणजे विकलं गेलं आहे सगळं. हां, ऑर्डर बुक झालेलं आहे. झालेलं आहे. त्याच्यामुळे काही चिंता नाही. आणि काय आपण करण्याचं काम जे आपण करतोय ते चांगल्याच प्रकारे उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. हां, प्रामाणिकपणे ते पण. त्याच्यात पण कोणाला काही वाटलं की काही आहे प्रॉब्लेम असेल, काही म्हणजे वाटलं पोहोचतं एखाद्याला, हां तर मग ते सांगावं, सूचना करावी. हां, आम्ही फोन करा, चांगल्या मेसेज. प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. हां असं असतं बघा, आपल्यापेक्षा अनुभवी लोक असतात काही. हां, बरोबर. हां, कोणाचा अनुभव वयस्कर असतात का, त्यांना खूप नॉलेज कोणाचा असतं. अनुभव भेटला तर चांगलंच आहे. चांगलं आहे, चांगलं आहे, बरोबर. ज्याच्यातून आपण चांगल्या प्रकारे शिकू आणि लोकांना चांगल्यात चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करू. हां, तेच. हां, पण सगळं ओरिजिनल, असं अजिबात नाही की भेसळ वगैरे पण भेसळयुक्त काही करायचंच नाही आणि करणार पण नाही. आपल्याला होणार आहे. पण जेवढ्या चांगल्या प्रकारे होईल तेवढं ओरिजिनल सगळं. आता बघा हे केळी दिसतं ना, ह्या बागेतला केळी वगैरे पण आहे ना, आम्ही हे सगळ्या ऑर्गॅनिक केळी वगैरे आहेत, ते पण सगळं आमचं चाललेलं आहे की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. पण ते कशा पद्धतीने ते तुम्हाला मी लवकरच आणि शेअर करीन. फळं पण आपली आहेत. हां, आता काय काय कसं ते हळूहळू जितकं ऑर्गॅनिक सगळं आहे ना आपल्याकडे, ते थोड्या प्रमाणात जितकं पण होईल ते सगळ्या म्हणजे आपल्या समोरच्या लोकांकडे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण खूप आभार मानते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा. सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे आम्हाला. हां, चला मग आजच्या कामाचं नियोजन काय? आज बागेत आम्हाला काम आहे भरपूर. कामाचं नियोजन करायला तर पाहिजे ना. कामाचं काम वेली आता मोठ्या मोठ्या होत चालत, मांडव घालायचं आहे. सगळं बघायला लागेल, काय काय बांबू कुठे ते सगळं शोधून करायला. हां, तर मला आज कांद्या खोबऱ्याचं वाटप सुद्धा काढायचं आहे. म्हणजे किचनची थोडीशी जरा पूर्वतयारी आठवड्याभराची, म्हणजे पुढे मसाला जो मला तयार करायचा ना, मग ते पुढे काही दिवस आहे ना घरातलं जे आहे ना नियोजन, ते सगळं व्यवस्थित सुरळीत होईल ना,
त्याच्यासाठी म्हटलं आज मसाला घरातला आहे ना तो तयार करून घेते, म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप वगैरे. आणि बऱ्याचशा म्हणजे कमेंट पण होता की तुम्ही कशामध्ये हा जो मसाला आहे ना कशामध्ये वापरू शकता वगैरे असं विचारलं होतं. तर मच्छीमध्ये तुम्ही हा मसाला नाही घालवायचा, मालवणी मसाला. मच्छीसाठी कसा कच्चा मसाला असतो आपला, ते फक्त ती मिरची पावडर असते. पण हे चिकन, मटन आणि उसळ वगैरे असतं ना किंवा भाजी वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता हा मसाला. फक्त एवढंच की प्रमाण थोडंसं कमी टाका अगोदर, तिखटाचा तुमचा अंदाज घ्या आणि मग तुम्ही मग तो वापरायला सुरुवात करा. असं सगळं आहे. पण मच्छीचा मसाला वेगळा मिळतो. मच्छीमध्ये म्हणजे कसं आपण मालवणी लोक म्हणजे मालवणी पद्धतीची मिरचीचा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं जातं. हां, आम्ही मच्छी जेव्हा बनवतो ना आमच्या मच्छीमध्ये सुकी मिरची असते ना त्याचा आम्ही वापर करतो. आणि काही जण कसं ते मिरचीचा कूट असतो ना, म्हणजे दळलेली मिरची असते, फक्त मिरची असते, त्यात दुसरं असं काय जास्त असे काय टाकत नाही. तर बघू जमलं तर तो मसाला पण म्हणजे करूया आपण. पण आधी म्हटलं हे जे आपण चालू केले ना 2 मसाले ते आधी व्यवस्थित होते आणि त्याच्यानंतर मग मच्छीचा जो मसाला असतो ना तो पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, जर का कोणाला हवा असेल तर. असं चला, पण त्यात गरम मसाले नसतात मच्छीच्या मसाल्यामध्ये, हे तुम्हाला मी खास करून सांगते की मच्छीचा जो मसाला असतो त्यात गरम मसाले अजिबात टाकत नाही. त्याच्यामुळे हा जो मसाला आहे ना तो तुम्ही मच्छीसाठी नाही वापरू शकत, फक्त चिकन मटन ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. असं सुकी मच्छी आहे आणि त्यात तुम्ही घालू शकता, ओल्या मच्छीमध्ये नाही घालू शकत, असं आहे ते. ओल्या मच्छीचं वाटणच वेगळं असतं. हां, चला मग जाऊया आपण किचनमध्ये. थोडंसं जरा मसाल्याची तयारी करते. हां चालेल. हां, तर चला आता किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे. बरीचशी कामं आपली झालेली आहेत आटपून. मसाला पहिला आधी काढून घेते, म्हणजे हे कांदा खोबऱ्याचं वाटप जे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. तर खोबरं घेतलं आहे, कांदा, आलं आणि लसूण, आणि इथं कढई पण बघा चांगली तापलेली आहे, त्यात मी थोडंसं तेल पण घातलं आहे. आता हा कांदा आहे ना चांगला लालसर भाजून घेते. आणि हे बऱ्याच वेळेला वाटप आहे ना मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे आज काय फारसं असं दाखवत नाही आहे. फक्त मसाला जो वापरतो ना, म्हणजे भाजीसाठी जो मसाला लागणार ना तो म्हटलं हा आता तयार करून घेऊया असं. तर कांदा खोबरं भाजायला बघा इथे सुरुवात केलेली आहे. त्यात मी आलं पण घातलं आहे, लसूण पण घातलेलं आहे. आणि जेव्हा मी हा मसाला भाजायला घेतला ना तर शेरू इथे बसून की नाही मला बघा होता की आई कशा प्रकारे काम करते. सगळं भाजून थंड झाल्यानंतर इथे आता मसाला मिक्सरमध्ये की नाही वाटून घेतलेला आहे. चला, मसाला वगैरे बघा वाटून झाला आहे. आणि आत्ता आपण आपल्या बागेतली शेंगाची शेंग काढतोय, जे आपल्या भाजीसाठी आपल्याला हवे. नॉनव्हेजमध्ये ही शेंगाची शेंग आहे ना खूप छान लागते. आणि आपल्या झाडाला बघा थोड्याशा प्रमाणात शेंगाच्या शेंगा लागलेल्या आहेत. गेल्या वर्षी खूप कमी होत्या, ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. आता मला वाटतं 2-3 तयार झालेत ना. हां, आता कुणालच्या बाबा काढून देतात, त्यांना म्हटलं काढा, छान लागेल भाजी शेंगाची शेंग घालून. झाड बघा किती उंच गेलं आहे. ते कटिंग करायचं आहे, ह्यावर्षी करूया पावसाच्या आधी कटिंग. झालंच तयार शेंगा. थोडीशी तुम्हाला तयारी दाखवते. कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं चिरून ठेवलं आहे. आणि ही बघा ही कोलंबी आणलेली ती ना मी मॅरिनेशन करून ठेवली होती, म्हणजे थोडासा तिखट मसाला, हळद आणि थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस फ्रीजरमध्ये ठेवली होती. आणि हा बघा हा मसाला 1 मिनटं मी खोलते. हे बघा हे आपलं कांदा खोबऱ्याचं ताजं वाटप जे आत्ता मी वाटलेलं आहे. आणि ह्या आपल्या बागेतल्या शेंगा, 3 शेंगा बघा काढून घेतलेल्या आहेत, त्या आता चिरून वगैरे घेते मी. आणि इथे एक बटाटा पण घेतला आहे, तो पण चिरून ठेवला आहे. ती मिरची भिजत घातली होती ना, टोमॅटोचं सार केलं, त्याच पाण्यामध्ये आता बटाटा ठेवलेला आहे मी. चला जरा शेंगा चिरून घेऊया आणि मग आपण भाजी बनवूया मस्तपैकी. तर कच्चं वाटप घालून सुद्धा कोलंबीची भाजी ना खूप छान बनते. पण आज कुणालच्या बाबांना शेंगाची शेंग घालून आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते घालून त्यांना भाजी खायची होती. आणि त्याच्यामुळे मग हा मसाला पण मी तयार केला आणि आठवड्याची पूर्वतयारीसुद्धा मला करायचीच होती. तर इथे आता बघा पातेल्यामध्ये तेल घातलं आहे, त्यात कांदा, आलं लसूण घातलेलं आहे, टोमॅटो घातला, चांगलं जरा असं परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर तिखट मसाला, कांदा खोबऱ्याचं ताजं वाटप आहे ना ते घातले. थोडंसं म्हणजे हळद, थोडीशी हळदीचं प्रमाण थोडंसं मी कमी ठेवलं आहे, कारण आपण ते कोलंबी आहे ना मॅरिनेशन करून ठेवले ना, त्यात पण हळद वगैरे घातलेले आहे. आणि तिखट मसाला पण मी खूप कमी घातला आहे, कारण थोडेसे मसाले त्या कोलंबीला पण लावून ठेवले होते. आणि अशी मॅरिनेशन करून ठेवली ना कोलंबी चवीला ना खूप छान लागते, म्हणजे मुरतं ना आतमध्ये. त्याच्यामुळे आपण ती मच्छी जेव्हा खातो
म्हणजे कोणती पण मच्छी असेल त्यात तुम्ही असं मॅरिनेशन करून ठेवत ना चवीला अप्रतिम लागते. मिरचीचं ही काय त्याला म्हणतात, आलं लसूण मिरची पेस्ट जरी लावली ना तरी पण खूप छान लागते. तर इथे बघा आता सर्व मसाले मी चांगले असे परतून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी पण घालून आहे ना जरा छान असं परतून घेतलं. सगळ्यात आधी शेंगाची शेंग आणि बटाटा घातला आहे, चांगलं जरा मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घातलं आहे. म्हणजे उकळी यायला लागली त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी कोलंबी आहे ना ती घातलेली आहे, कोथिंबीर आणि त्याच्यानंतर कोकम घातलेले आहे. कोकम 2च घातले कारण लिंबाचा रस पण मी लावला होता ना कोलंबीला त्याच्यामुळे. आणि मग चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आहे, चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी ना शेंग शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची. तर जेवण वाढून घेत आहेत आमच्याकडे. तुम्हाला मी भाजी दाखवते केलेली. ही बघा मस्त अशी भाजी आपली कोलंबीची गरम आहे. घ्या चला. प्लेट नाही आणल्या? प्लेट नको. ही एक प्लेट घे, ह्याच्यामध्ये कुणाला द्या प्लेट, कुणाला घे ह्या प्लेटमध्ये घे. सलाड बनवलं आहे जोडीला आणि 1 मिनिट टोमॅटोचं सार तुम्हाला दाखवते. आज टोमॅटोचं सार केलं आहे. नॉनव्हेज असेल तर टोमॅटोचं सार छान लागतं ना त्याच्यामुळे. तर हे बघा हे टोमॅटोचं सार आपलं सुकी मिरची घालून केलं हे. चला जेवूया आता. गुलाबाचं हे काढलं गुलाब किती छान आले बाप रे. तर आमची आता संध्याकाळची कामं सुरू झालेली आहेत. बागेतल्या झाडांना वेलींना पाणी घालायचं ते कुणाच्या बाबांचं काम असतं नेहमी. कधीतरी मी त्यांना मदत करते, जर काय वेळ असेल तर ना तर तेच करतात मग. आणि इथे आपल्या बागेमध्ये ना एक छान असं गुलाब फुललेलं आहे, ते तुम्हाला मी पटकन दाखवते. इतकं सुंदर आहे ना, त्याचा रंग इतका छान आहे, तुम्हाला आवडेल बघायला. आणि 2 दिवसापूर्वी ना अशी कळी होती, आता ते उमलले ना, ते इतकं छान वाटतं ना. रंगच इतका सुंदर आहे, ते बघायलाच छान वाटते. हे त्याचे फांदी लावलेले काही विकत आणलेलं रोप आहे हे? हा कुणाच्या बाबांना दाखवत्या. कुठे गेले ते बघा, ते वेलींना पाणी घालतात ते. आणि तुम्हाला गुलाब दाखवते. हे बघा गुलाबाचं फूल किती सुंदर रंग बघा. ते उन्हामुळे ना थोडासा कलर जरा म्हणजे बरोबर ह्याच्यावरती ना ह्या फुलावरती ऊन पडते. हां लाईट कलर आहे ना एकदम मस्त बघा. काल तर इतकं छान वाटत होतं ना, आज तरी थोडंसं उमललं आहे बघा किती. आणि हे झाड आहे ना पुढच्या बागेमध्ये होतं ना, आपल्या जागा तरी चेंज केली कारण तिकडे ना चांगलं होत नव्हतं, पण इथे बघा किती छान झालं आहे. आणि आकाराने पण ते मोठं होणार बघ. आत्ताच बघ एवढं आहे ते ना. हां कळी आहे अजून, फुलल्यावरती अजून छान होईल. चालेल चालेल मग. तर मांडव घालायचा होता ना, आता वेली की नाही तर सुटायला सुरुवात झालेली आहे. आज आहे ना माझं घरातलं काम थोडंसं जास्त होतं, त्याच्यामुळे बाहेरचं असं काही केलं नाही. आणि कुणालच्या बाबांनी पण म्हणजे त्यांनी पण लाकडं वगैरे ना हे सगळी फोडायची कामं होती ना, तेच त्यांनी सगळं आज केलेलं आहे. सगळ्याच गोष्टी कशा एकदम अशा होत नाही, स्टेप बाय स्टेप कराव्या लागतात ना. त्यांना ठीक आहे म्हटलं उद्याला करून टाकूया. आणि हे झाडांना पाणी पण घालावं लागतं ना. त्यांना मी सांगते की सकाळच्या वेळेस अर्ध घाला तुम्ही, म्हणजे पुढची बाग आणि ते सकाळी घालूया आणि संध्याकाळच्या वेळेस हे मागच्या बागेत घालूया. पण ते म्हणतात की दिवसा असं सकाळचं ऊन पण असतं ना, उन्हामुळे मग ती माती आहे ना सुकून जाते. त्याच्यामुळे संध्याकाळी पाणी घातलेलं काही पण चांगलं असतं, म्हणून मग ते संध्याकाळी घेतात. पण ते एकदम पण खूप भारी वाटतं ना, त्याच्यामुळे त्यांना मी तसं सांगत होती. पण आहेत आपली झाडं वगैरे आहेत, व्यवस्थित आहेत आता. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.